लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। या दिवशी पैसे येणार। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे। पूर्ण अपडेट पाहण्याच्या पूर्वी ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नाही आहेत, लाल बटनवरती क्लिक करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑल करा। पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेऊया। अकाउंटला महिन्याला पैसे आले पाहिजे। माय भगिनींनो, माय माऊलींनो, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पैसे देत असताना जुलैपासून सुरू झालंय। फॉर्म भरायला ऑगस्टमध्ये देखील आम्ही परवानगी दिलेली आहे। ते छाननी केल्यानंतर लाभार्थीच्या अटीमध्ये मात्र तुम्ही बसला पाहिजे। त्यामध्ये एका कुटुंबामध्ये 2 महिलांना 21 ते 65 वयोगटातल्यांना त्या लाभ मिळणार आहे। काही घरामध्ये नवरा बायको असतात, आई असते, काही घरांच्या मध्ये एखादी भगिनी विधवा असते, परित्यक्त्या असते, काही अशा वेगवेगळ्या अडचणी असतात। तिचा पण तो अधिकार आहे आणि त्याकरता आम्ही त्या 2 महिलांना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये लाभ देण्याचं एका कुटुंबामध्ये ठरवलेलं आहे। ते सगळे नियमावली तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल, ती काही अडचण नाहीये। परंतु ह्या प्रकारे काम करत असताना जुलैमध्ये जर समजा श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टीच्या महिलेचा फॉर्म आला नाही, अर्ज आला नाही, तर तो अर्ज ऑगस्टला भरला तर तिला जुलैचेही पैसे मिळणार आहेत, ऑगस्टचेही पैसे मिळणार आहेत। 2 महिन्याचे 3000 रुपये। 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे। रक्षाबंधनाच्या काळामध्ये किंवा त्याच्या जवळपास तुमच्या लाभार्थी ज्याच्यामध्ये योग्य पद्धतीने असेल तिच्या अकाउंटला पैसे जाणार। माय माऊलींनो, ही योजना आणताना मी फार विचारपूर्वक आणलेली आहे। मोठा खर्च आहे, 45,000 कोटी। एवढा पैसा ग्रामीण भागात, शहरी भागात गरीब महिलांच्या हातामध्ये जाणार आहे। याचा अर्थ तिथला बाजारपेठेवर त्याचा परिणाम होणार आहे। महिला त्यांच्या स्वतःच्या कामाच्या करता तो पैसा खर्च करणार आहे। दुकानदारांची दुकानदारी चालणार आहे, छोटे मोठे व्यवसाय चालणार आहेत, आर्थिक उलाढाल वाढणार आहे। ह्या सगळ्या त्याच्यातल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि हे सगळं होत असताना मायमाऊलींनो, ह्याच्यामधून विरोधकांनी मी अर्थसंकल्प मांडला त्याच्यावर टीका केली। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।